राज्यात चर्चेत आलेली अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मागील अनेक वर्षापासून अनगर ग्रामपंचायत आणि सद्यस्थितीत नगरपंचायत बिनविरोध होत होती। माजी आमदार तथा भाजप नेते राजन पाटील यांचं वर्चस्व असलेली संपूर्ण अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी त्यांनी तयारी केली होती। मात्र गावातील उज्ज्वला थिटे या महिलेनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरून राजन पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा दिला होता। कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता, पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झालाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली, सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून अर्ज बाद ठरवले। विशेष म्हणजे उज्ज्वला थिटे या सुनावणीस उपस्थित नव्हत्या। मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज छाननी झाली, त्यावेळी उज्ज्वला थिटे या उपस्थित नव्हत्या। विरोधकांनी एकूण 5 हरकती घेतल्या होत्या, त्यामधील 2 महत्त्वाच्या हरकतींची दखल घेत अर्ज बाद ठरवण्यात आला। निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वला थिटेंच्या विरोधात विरोधकांनी घेतलेल्या काही हरकती या किरकोळ स्वरूपाच्या होत्या। उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्जात प्रभाग क्रमांक त्यांनी 5 नमूद केला होता, मात्र उज्ज्वला थिटे यांचा प्रभाग क्रमांक 4 आहे। उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्जात माहिती भरताना मतदार यादीत अनुक्रमांक 1042 असा नमूद केला होता, मात्र त्यांचा प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुक्रमांक 217 दिसून आला। वयाचा पुरावा जोडला नव्हता। उज्ज्वला थिटे यांनी फक्त वय नमूद केलं होतं। या किरकोळ हरकती स्वरूपाच्या होत्या, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक स्वरूपाच्या हरकती आहेत म्हणून विचारात घेतल्या नव्हत्या। महत्त्वाची हरकत म्हणजे सूचकची सही नव्हती। उमेदवारी अर्ज भरताना सूचकाची सही आणि उमेदवाराची सही महत्त्वाची असते, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। सूचकाची सही नसल्याने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवलाय।